तुमचं घर सारखं सारखं आवरून देखील काही वेळानंतर पुन्हा पसारा झाल्यासारखं होतं का? पहिले मलाही असं व्हायचं, पण मात्र आत्ता मी सध्या काही दिवसांपासूनच एक सवय लावली आणि त्यामुळे ना घर खूप पसारा जरी असला ना तर खूप पटकन आवरून होतं आणि मीच नाही तर घरातली सगळीच मंडळी देखील पटापट आवरू शकतात. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता बघा. आजच्या आपल्या होममेकर चॅलेंज 11 या दिवसामध्ये हा रूल वापरणार आहोत आणि तो रूल म्हणजे तुम्ही थंबनेलवरनं बघितलंच असेल, अ प्लेस फॉर एव्हरीथिंग. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची जागा असायला हवी आणि ज्यावेळेस स्वतःची जागा असते ना त्यावेळेस पसारा खूप पटकन आवरला जातो. पसारा म्हणजे काय तर घरातल्याच वस्तू असतात ज्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरल्या की घरामध्ये पसारा होतो. आता मुलांची खेळणीच घ्या ना, ती अशी इकडे तिकडे मुलं खेळतात आणि तिथेच ठेवतात. त्याच्यासाठी जर एक जागा असेल ना तर घरात पसारा होत नाही. आता बऱ्यापैकी मुलं मोठे झाले त्यामुळे पसारा आता कमी होतोय. छोट्या मोठ्या 2-3 खेळण्या असतील किंवा काही बोर्डमधल्या खेळण्या असतील त्यांच्यासाठी मी अशा कबर्डमध्ये काही ड्रॉवर्स वगैरे अशा ठिकाणी जागा केली, ज्यामुळे ती त्याच ठिकाणी ठेवले जातात आणि काढायलाही सोपे जातात. पण ज्या वेळेस लहान मुलं होती ना त्यावेळेस मी त्यांच्यासाठी बास्केट केली होती. इतक्या साऱ्या खेळण्या असायच्या की त्या सगळ्या बास्केटमध्येच भरायला लागायच्या. त्यानंतर मेडिसिन्स असतात मुलांचे आणि आता सध्या माझा मुलगा आजारी होता त्यामुळे सगळं काही या जागेवरती होतं. आता असं नाही म्हणू शकत की तुम्ही सतत पसाराच आवरा, कारण की त्यावेळेस माझं पूर्णपणे लक्ष त्याच्याकडे होतं आणि त्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. आता बऱ्यापैकी त्याला बरं वाटतं आहे त्यामुळे सगळी मेडिसिन आता जागच्या जागी गेली पाहिजे, कारण की आपल्याकडे ना इमर्जन्सी म्हणून पण मेडिसिन आपण घरामध्ये ठेवतो आणि त्यासाठी देखील मी एक छोटीशी बास्केट केलेली आहे. त्यामध्ये मुलांची मेडिसिन आमच्यासाठी किंवा मुलांसाठी आपल्याकडे घरामध्ये ती असायलाच हवी. त्यामुळे एक बास्केट आहे ज्यामध्ये सगळे काही मेडिसिन्स मी इथे ठेवलेले असतात. सो छोट्या छोट्या गोष्टींसाठी जागा केलेली असली की कुणीही असो घरातले मेंबर त्यांना कळतं आणि त्यांना लागणारी वस्तू ते तिथून व्यवस्थित घेतात. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक वस्तू त्यांच्या हातात देण्याची गरज पडत नाही. बरं, आता मी जेव्हा मेडिसिन ठेवते त्यावेळेस मी आधीच्या मेडिसिन नेहमी चेक करते. एक्सपायर असेल तर लगेच टाकून देते. त्यामुळे वेळेवर आपली गडबड होत नाही. या साध्या सवयीमध्ये देखील ना मी थोडेसे चेंजेस केलेले आहे. म्हणजे ज्या नेहमी लागणाऱ्या वस्तू आहे ना, जसं की आता मिस्टरांचा बेल्ट, त्यांचं वॉलेट किंवा कीज, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हा त्यांचा ड्रॉवर असतो आणि यामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी ठेवते. म्हणजे त्यांना पण ती सवय लावली की तुम्ही आल्यानंतर त्या गोष्टी ड्रॉवर ओपन केला की बऱ्याच माणसांना सवय असते खिशातलं सगळं काढायचं आणि असं वरती ठेवून द्यायचं. त्यामुळे फक्त सिम्पल केलं आहे की ड्रॉवर ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवा. त्यानंतर रिमोट व्यवस्थित टी व्हीच्या जवळच ठेवते जेणेकरून तो सापडायला पण इझी होतो. बऱ्याचदा हे असं त्यांचं जे जॅकेट असतं ते अशा पद्धतीने काढून ठेवलेलं असतं. सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे जॅकेट, त्यानंतर रेनकोट अशा सगळ्या गोष्टी मी दरवाजाच्या मागे हँग केल्या, कारण की कपाटात नेहमीच्याच गोष्टींसाठी जागा ठेवलेली आहे. आता आपण असं पण म्हणतो की बऱ्याचदा ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहे त्या मी खालच्या रूममध्ये ठेवल्या आहे. जसं की आमचा रो हाऊस आहे त्यामुळे हॉल आणि किचन खाली आहे आणि वरती 2 बेडरूम आहे. त्यामुळे ज्या लागणाऱ्या वस्तू आहे त्या अशा पद्धतीने खाली ठेवलेल्या आहे. यामध्ये मुलांचं जे रोजच्या लागणारी स्टेशनरीसाठी दोघांनाही वेगवेगळे कबर्ड दिलेले आहे आणि जो सेक्शन तुम्ही इतक्यात बघितला आहे ज्यामध्ये पक्कड असेल, स्क्रूड्रायव्हर असेल, या देखील छोट्या छोट्या गोष्टींसाठी जागा केली आहे, कारण की सतत त्या गोष्टींसाठी वरती पळायला नको. आणि अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आठवड्यातून कधीतरी, कारण की काही दिवसांनी खूप लागतात, त्या गोष्टी मी वरती ठेवल्या आहे, ज्यामुळे आपली सतत वरती खाली धावपळ होत नाही आणि त्यामुळे अशा 3 टाईप्समध्ये मी घरातल्या वस्तूंसाठी जागा केलेली आहे. मुलांच्या सायकल ठेवण्यासाठी सुद्धा आमच्याकडे ही जागा आहे. बऱ्याच जणांच्या सायकल अशा बाहेर असतात आणि त्यांना लॉक लावून ठेवावं लागतं. पण माझ्याकडे हे जे आम्ही गेट करून घेतलं त्यामुळे सायकलही सेफ इथे राहतात आणि अशा पद्धतीने दोघांच्या सायकल बाजूला राहिल्यानंतर बरीचशी आमची वस्तू देखील इथे आम्ही ठेवतो. यामध्ये शू रॅक आहे आणि ती जर व्यवस्थित ठेवलं ना ऑर्गनाईज करून, तर घराच्या दारासमोरचा जो पसारा आहे ना तो अगदी कमी दिसतो आणि तेच जर सगळं मांडून ठेवलं तर घरभर पसारा दिसत असतो.
त्यानंतर पावसाळा चालू आहे. बऱ्याचदा मुलं आले, कोणीही आलं की जी काही छत्री आहे ना ती ओली तशीच ठेवतात. ती जर अशी अडकवून ठेवली तर त्याचं पाणी ते कडेच्या साईडला पडतं, म्हणजे आतली जागा देखील सुकलेली राहते. प्रत्येक वस्तूला घरात जागा हवी हा नियम जरी तुम्हाला माहीत असला किंवा आपण जरी म्हणत असलो तरी काही गोष्टी अशा असतात, जसं की आता ही काल पूजा मांडली होती, ही जर वेळेच्या वेळी सगळ्या गोष्टी उचलल्या आणि जागच्या जागी ठेवल्या तरच त्या गोष्टी वेळेवर जातात. नाहीतर तुम्ही बघू शकतात कालची पूजा मी आज उचलत आहे, कारण की आपण लगेच पूजा उचलत नाही. पण हे सगळं जेव्हा मी आता हे जी उलनची रांगोळी झाली किंवा दिवे झाले, हे सगळं जर मी लगेच जागच्या जागी ठेवलं तर तो पसारा लगेच कमी होतो. बऱ्याचदा आपण काय करतो, पूजा उचलतो आणि हे 2-3 दिवस असंच पडू देतो, त्यामुळे तिथला पसारा हा वाढत जातो आणि त्यामुळे आपल्याला देखील काम करताना खूप जास्त काम असल्यासारखं वाटतं. अगदी 2 ते 3 मिनिटाचं काम असतं तरी देखील आपण कंटाळा करतो आणि त्या वस्तू तशाच पडू देतो. अशा गोष्टींसाठी ना मी एक बॉक्स केलेला आहे, ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा राहतात. त्यानंतर दिवे स्वच्छ घासून ठेवले, जेणेकरून ते मला लगेच जागच्या जागी ठेवता येतील आणि त्याचा पसारा देखील कमी होतो. अंथरूण वेळेच्या वेळी उचललं की घरामध्ये पसारा होत नाही. जसं की आता ही चादर आहे, खरं तर हे सकाळचं अंथरूण नाही आहे, माझा मुलांची एक्झाम चालू आहे, त्यामुळे इथे मुलगा माझा अभ्यास करत होता, त्यामुळे त्याला डिस्टर्ब न करण्यासाठी मी जे काही कालचे कपडे होते ना ते इथे काढून कॉटवर ठेवले. त्याच्या चादरीची ते घडी घातली आणि बाहेर नवीन जे कपडे वॉश केलेले होते ते सगळे इथे सुकत घातले. त्यामुळे कपड्यांच्या घड्या घालायचं थोड्या वेळासाठी मी पेंडिंग ठेवलं होतं, कारण की काही गोष्टींमध्ये ना थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कितीही आपल्याला वाटत असलं ना घर नीटनेटकं असायला पाहिजे, पण काही गोष्टींसाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. चला, लगेच कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या आणि ते कपडे जागच्या जागी ठेवले की कॉटवरचाही पसारा लगेच कमी होतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बघू शकतात मी कुठेही झाडू मारला नाही आहे, काहीही केलं नाही आहे, फक्त वस्तू जागच्या जागी ठेवली आणि त्यामध्ये घरातला 80% पसारा माझा आवरला गेला आहे. बऱ्यापैकी जसं तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्टीसाठी मी जागा केली आहे. हा मुलांचा एक्स्ट्रा स्टेशनरी आहे, ज्यामध्ये इरेझर, शार्पनर, पेन्सिल ज्या मी खाली ठेवत नाही. खाली ठेवल्या तर मुलं लगेच हरवली की दुसरी घेतात, त्यामुळे हे असं काहीसं ऑर्गनाईज करून वरच्या रूममध्ये ठेवलं जातं. जोपर्यंत खालच्या वस्तू संपत नाही तोपर्यंत वरती त्यांना हात लावायची परमिशन नसते. सध्या काल आम्ही हे सगळं काढलं होतं, त्यामुळे हा पसारा तुम्हाला दिसू शकतो. चला, लगेच इथली जागा देखील ऑर्गनाईज करून घेतली. व्यवस्थित असं चॉक झाले किंवा एक्स्ट्राची स्टेशनरी आहे, फाईल्स आहे, ज्या मुलांना आपल्या वर्षासाठीची जी स्टेशनरी असते तेव्हाच आम्ही सगळ्या गोष्टी घेत असतो आणि ते वर्षभर वापरतो, ज्यामुळे इमर्जन्सी जर वस्तू नसली तर मुलांना आपण घरात देऊ शकतो. त्यामुळे हे आणून ठेवणे कधीतरी गरजेचंच असतं आणि ते देखील घरात कितीही असलं तरी मुलांना त्याचा योग्य वापर कसा करायचा हे देखील सांगणं आपलं कर्तव्य आहे. चला, बऱ्यापैकी इथलं सगळं आवरून झालं आणि आता सरशी लगेच थोडीशी धूळ होती ती साफ करून घेतली आणि अशा पद्धतीने वरचासुद्धा रूम पटकन ऑर्गनाईज आणि क्लीन करून झाला. पहिले मला एक सवय होती, जोपर्यंत सगळे इस्त्री केलेले कपडे संपत नाही तोपर्यंत मी दुसरे इस्त्री करायला घेत नव्हते, पण त्यावेळेस माझा 2 ते 3 तासाचा वेळ जायचा. पण सध्या पावसामुळे इतकी सवय लागली आहे, जो शर्ट आहे, पॅन्ट आहे, जी लगेच काल सुकली की आज लगेच मी इस्त्री करून कपाटात ठेवत असते, त्यामुळे माझा टाईम वाचतो आहे आणि 5 मिनटं द्यायला मला काहीही वाटत नाही, कारण की मला महिन्यातून एकदा करायचे, त्यावेळेस 3-3 तास उभं राहायचं, त्यामुळे बॅक पेन आणि सगळ्यात महत्त्वाचं इतकं सगळं करायचं आहे, त्यामुळे तो बघूनच कंटाळा यायचा. पण आता लावलेल्या सवयीमुळे 5 मिनटात एक शर्ट इस्त्री करून मी इतक्यात ठेवून देते आणि माझं हे महिन्यातलं काम देखील कमी झालं आहे. थोडासा माझा टाईमपास होतो आणि टाईमपास करता करता हे एक कामही होतं. त्यामुळे बघा, घरातला जो कपडे इस्त्री करण्यासाठी इतका मोठा ढीग जो दरवाजामागे मी लावून ठेवायचे तो कमी झाला आहे आणि कपडे जागच्या जागी वस्तू घरातल्यांनाही मिळतात आहे, त्यामुळे तेही आनंदी आहे. सो ही सवय खरंच खूप चांगली आहे आणि या सगळ्या जर सवयी तुम्ही जरी लावल्या ना तर तुमच्याही घरामध्ये पसारा खूप कमी वाटतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की घरात जर एक नवी वस्तू आली तर एक वस्तू बाहेर गेलीच पाहिजे. त्यामुळे माझं 15 दिवसातून एकदा तरी डिक्लटरिंग हा एक सेशन असतो, ज्या दिवशी मी असं स्टॉप टू एंडपर्यंत सगळं नको असलेल्या गोष्टी फेकून देते. त्यामुळे पहिल्यापेक्षा आत्ता माझ्या घरात पसारा हा जो खूप कमी दिसतोय. त्यानंतर वस्तू लगेच जागच्या जागी ठेवायच्या सवयी लावल्यामुळे आता इस्त्री
गरम आहे, चुकून मुलांनी हात लावू नये. त्यामुळे लगेच ती जागच्या जागी ठेवली की तिथे हातही जात नाही आणि आपल्यालाही टेन्शन राहत नाही. बऱ्याचदा भांड्यांच्या जाळीमध्ये थोडी भांडी असली की आपण लगेच दुसरी भांडी घासून त्यावर ठेवतो. त्यापेक्षा थोडी की असेना पण ती भांडी जागच्या जागी ठेवली की पसारा देखील कमी होतो. कालच्या व्हिडिओ तुम्ही या काचेच्या बरण्या बघितल्या, पण त्या जर त्याच्या जागी ठेवल्या तरच त्या व्यवस्थित राहतील. म्हणजे त्यात काहीही नसलं तरी त्या जागेवर गेल्या तर त्या सेफ राहतात. चला